आता मोठं उचलल्यावर चांगलं वाटत असं. बारकं दिल्यावर भांडणं काढायला लागतं. बोलल्यावर तोंड दिसतंय मग लई. अयो लई बोलते मग. तिथं पण काम करायचं आणि घरी गेल्यावर आता 10 वाजेपर्यंत काम करायचं. लई बोलते माझी बायको. आणि व्हिडिओमध्ये तर सकाळी कसला व्हिडिओ काढतोय, किती बेकार बोलतोय त्यात. आणि तसं बोलल्यावर चांगलं वाटत असेल त्यांना, लोक पण चांगलं म्हणत असेल की नेता दादा खूप भारी बोलतोय म्हणून. खूप भारी बोलतोय. तोंडच फोडावं लागलं आणि हेच करावं लागलं. रस्त्याला कधी लागल मी काय माहित. आता आलंय रस्ता जाऊन. दिवसभर त्या मामाची किलकिल, सकाळी त्यांची किलकिल, संध्याकाळी पण किलकिल. आणि सासरा तर काय नाही, त्यांना भिरी घालून म्हणजे त्यांना जास्त बोलावं तसं ताकद आणून देते त्यांना. जीव नुसता आग पडायली माझी जीवाची. कसली हाल आहे माझी. आणि काल पण वाडा काढल्याला 2 पेंड्या होत्या, हिथंच टाकून गेले त्यांनी घागरी पण. मग ती माझ्या बहिणीनं आणि मी उचलून नेली. कसतरी अवघडात. आता घेतलंय छटाकभरची पेंडी आणि निघाले. अयो लई माझा त्रास तर लई होईल. देवानं गप मरण आल्यावर गप मेल्यावर चांगलं तरी होईल. देव कधी मरण आणतोय की मला. मी मेल्यावर खूप चांगलं होईल. लोकांना मजा तरी येईल, फिरायला, बोलायला, हसायला. मग त्यांना आईश तरी वाटेल. लई वैताग आलंय मला, काय सांगायचंय तुम्हाला. ताईनं दादा न सांगून उपयोग नाही. इथनं गेल्यावर खूप काम असतंय. बायाच्या जातीला काय काम कमी असतंय का. बायाच्या जातीनं किती पण काम केल्यावर कमीच आहे. जीव जरी गेला तरी गड्यांना काय वाटतंय, बाई जिवंतच आहे, मेली नाही, जिवंतच आहे. लई वैताग आलंय मला. घरचं काम करायचं, इथलं काम करायचं, इथनं गेल्यावर मग स्वयंपाक ते करायचं, मग भांडे घासून झोपायचं. भांडे ठेवल्यावर मग सकाळी उठल्यावर काम उरकत नाही अजून. आणि तिलिशाचं मध्ये कालवा असतो 1 तासभर. इथनं गेल्यावर तर अर्धा तास तर राडा करते ती. अयो लई जीव टाकलाय. लई लांब आणावं लागतं. आलाय पिकअप जवळ. घेतलं एवढीशी पेंडी आणि चलायले आज. संक्रांतीच्या आम्हाला साडी हवी होती. मी त्यांना परवा दिवशी काय म्हणली, 3 दिवस झालं त्यांना सांगायली मला साडी घ्यायचं आहे.
तर कशाला लागते तुला साडी? एवढी मोठं कपाट भरलेलं आहे की. पण बायाची हौस असते की नव्या दिवशी लोकांची बाया साडी घेतल्यात त्यांचं बघून पण मला घेऊच वाटतंय की. माझी इच्छा नाही की घ्यायचं, मला पण साडी लागते की. अयो लोकांच्या बाया साडी घेऊन ब्लाऊज टाकली ती शिवायला, त्यांचं झालंय पण शिवून पण आणल्यात. 400-500 रुपयाची साडी घेतल्यावर काय माणसाचं बिघडतंय का? बोलल्यावर तोंड दिसतोय माझा. अयो 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 तेवढा मोठा बिंडा टाकला पिकअप जवळ. लई वेळ टाकायला लोकांच्या बाया साडी आता कशी दुसरी जात शेजारची पाजारची कसं म्हणते, अगं तू घेतली नाही का साडी? नाही, आता आर्यनचं वाढदिवस ते झालंय, पैसा नाही. अगं बाई एवढी मोठं काम करतीस आणि रोजच कामाला जाते, कसं पैसा नाही म्हणतीस ग? 400-500 रुपयाची घे की नव्या दिवशी. अयो लई बिंडावा जातात, डोकं दुखायले उचलून. इथं गुलाबची बाग आहे जवळच, तुम्हाला दाखवतेच गुलाबची बाग. जवळच आहे इथं, पण जात ना आम्ही कधी तोडायला. तेवका दिसायली का त्या कोपऱ्याला दिसत असेल की गुलाबची बाग. तेवका पण कधी जात नव्हती तिकडं तोडायला, आता माग माग फिरायला. काय झालं त्रिशा? काय नरड्यात अडकलं मानी? पित्यातलं पाणी पिणार आहे का? हौदातलं पाणी? काळी भंगार त्रिशा, माकडी त्रिशाचं पण अवतार. गाई माराल की. आजी जवळचा चल रे पिला. त्रिशा इकडे निकेताचं पोरग आहे. पिल्या पिल्या इकडं तोंड दाखव. ही पण काळाच पडलंय उन्हात. ऊन कसलं आहे. त्यांची एक आजी आहे सांभाळायला त्यांना, त्रिशाला आणि त्याला. होय गोल्या पिल्या, तुझी आजी आहे का नाही तुला सांभाळायला? अगो होट पण उरलीत त्याची. आईनं बोर प्लस लावतंय का नाही तुझ्या तोंडाला? त्रिशाचं पण तोंड तसंच उरलेलं होतं. हसायले त्रिशा खेळायला तर हसायला. अयो लागल की म्हशी, लई म्हशी आगाव आहे. हे त्रिशा इकडे बाय कर, इकडे. हा ती करते इकडे बघ. पिल्या पुढे बघ. पिल्या पिल्या अलीकडे येते त्रिशा, तू पण आपण फोटो काढूया. पिल्या पिल्या त्रिशा पुढे बघ. सोड आता त्याला लागल. हा असं बस झालं. सोड माझ्या सोन्याला. बाय कर त्रिशा.